हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही? झाली का तुमची चहा वगैरे? माझी पण झाली आणि बाहेर गेले होते. फ्रेश होऊन बसले येऊन आणि चहा घेतली आणि म्हटलं आता चला व्हिडिओ बनवूया. मी शॉपिंग काय काय केली आहे. मी शॉपिंगला गेले होते, तुम्हाला दाखवते. तर चला तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिलं छान असं झुमके आणि रिंग दोन्ही आहेत. तुम्हाला दाखवते कसे वाटते ते नक्की सांगा. तर हे बघा, अशा रिंग आहेत मोत्यांच्या अशा रिंग आहेत आणि दुसरे आहेत तुम्हाला दाखवते. असे झुमके आहेत. आवडले का तुम्हाला? हे बघा, रिंग विथ झुमके. खाली झुमके आहेत, वरती रिंग आहे आणि खूप सुंदर असे आहेत. मला खूप दिवसापासून पाहायचे होते, तसे भेटले. तर बघू शकता, मस्त आहेत ना. आणखीन ना हे बघा, हे बँगल्स आहेत. कसे वाटतात? आहेत ना मस्त. हे बँगल्स आहेत. हे बघा, हे छानसे असे छोटे झुमके आहेत सिल्वर मध्ये. आणि हे बघा, ही त्याच्यापेक्षा पण छोटे आहेत. बघू शकता, मस्त आहेत ना. आणि हे रिंग आहेत. ह्या अशा रिंग आहेत. तर असे मी म्हणजे बरेच दिवस झालं झुमके वगैरे ही जे आहेत ना, ही माझ्या मुलीला मी सगळं म्हणजे माझ्याकडे मी जी यूज करत होते, जे पहिलं होतं माझ्याकडे, ती मी माझ्या मुलीला, आता कसं ती नवीन लग्न झालेलं आहे, बाहेर वगैरे जाते किंवा साडी किंवा ड्रेस वेअर केला तर त्याच्यावरती झुमके म्हणून मी बरेचसं माझं जेवढं होतं ना तेवढं मी दिलेलं आहे तिला. त्यामुळे मग मी आता माझ्या स्वतःसाठी परत शॉपिंग केली. तर हे बघा, मुलाला 2 वॉच आणले मी. म्हणजे काय झालं माहिती आहे का, कुठले टायटनची वॉच आहे त्याला, परंतु त्यानं ते टायटनची वॉच मित्राला दिली आणि त्याच्यासाठी मी हे 2 वॉच आणले. तर ब्लॅक आणि अशी गोल्डन 2 वॉच आणलेले आहेत. त्यानं मित्राला दिली, त्याचा मित्र वापस द्यायलाच तयार नाहीये. काय म्हणजे आता किती बोलायचं आपण मुलांना. टायटनचं तुम्हाला माहिती आहे वॉच किती महाग येतात. टायटनची वॉच बहुतेक ती 3,500 ते 4,000ची वॉच आहे त्याची. आणि त्यानं घालायला म्हणून जी घेतली तर तो वापसच देत नाहीये. म्हणून मला नाही का त्याला खूप बडबड केली आणि खूप दिवसापासून मी त्याला वॉचच घेतली नव्हती. तर आता म्हटलं जाऊ दे, नाही का, सारखं सारखं तो मला वॉच दाखवतो, ही ऑनलाईन आली आहे, कशी वाटती, ही मागू का ती मागू का. म्हटलं आपणच ह्याला वॉच घेऊन दिली, डोक्याचं ताणच नको. म्हणून त्याच्यासाठी 2 वॉच आणल्या. आणि ना त्याचा बेल्ट पण खराब झालेला होता, तर त्याच्यासाठी हा बेल्ट आणला. पॅन्टला लावतो ना आपण, तो बेल्ट आहे. आणि ही त्याच्यासाठीच आणला आहे, बेल्ट आणलेला आहे. छान क्वालिटीचा आहे आणि वॉच पण छान क्वालिटीच्याच आहे. आणि माझ्यासाठी ही जी पर्स आहे, छोटी मिनी पर्स आणली आहे मी. बाहेर भाज्यांना वगैरे जाताना माझी पहिली आहे ती थोडंसं कधीतरी बंद त्याचं निघतो. म्हणून मी आता काय केले की माझ्यासाठी छोटीशी अशी मिनी पर्स घेतली. छान आहे का? ही लॉंग बेल्ट आहे आणि अशी 1 साईड टाकता येते. छान आहे, त्याचं जास्त काही हे नाही पण छान आहे. आणि ह्याच्यामध्ये व्हाईट वगैरे कलर होते, ब्लॅक होता, पण ब्लॅक मग मी भरपूर वापरलात आणि व्हाईट कलर जरा बी काही लागले की लगेच दिसून येतो. म्हणून मग मी काय केले की व्हाईट न घेता
हा घेणं बेटर समजते मी, की जास्त हे नाही होणार. तर कशी आहे छोटीशी मिनी पर्स. तर मी आज अशा बऱ्यापैकी, आता हे दाखवायचं नसतं परंतु मी काही ओपन करून दाखवत नाहीये. तर हे माहितीच असेल महिलांना, महिला यूज करतात. तर ही 3चा सेट घेऊन आलेली आहे, मला खूप गरज होती. त्यानंतर मी एक मस्तपैकी असा स्टॉप आणला, हे बघा व्हाईट कलरचा मस्तपैकी असा स्टॉप आणला. हे बघा खूप सुंदर आणि छान कपडा आहे, मला खूप आवडला. आणि लुक पण खूप छान दिसतो, लुक पण खूप छान येतो जीन्सवरती वगैरे. म्हटलं छान आहे वेअर करायला. ह्याच्यात ब्लॅक आणि व्हाईटच 2 कलर होते आणि माझ्याकडे दोन्ही कलर एवढे जास्ती प्रमाणात झाल्यात सध्या, म्हणजे जसं की व्हाईट आणि ब्लॅक. आणि मला ब्लॅक खूप आवडतं कलर, त्यामुळे मग मी असं ब्लॅक दिसलं की सोडतच नाही ना. आज पण मला वाटत होतं ब्लॅक घ्यावा, म्हटलं नको, खूप ब्लॅक झालेत आणि व्हाईटही खूप झालेत. माझ्याकडे 3 कुर्त्या व्हाईट आहेत प्लस टी शर्ट 2-3 आहेत. आता हा परत व्हाईट टॉप झाला. ह्याच्यात दुसरे कलरच होते, ब्लॅक आणि व्हाईट, एवढे 2च कलर होते. तर कसा आहे हा मी तुम्हाला घातल्यानंतर पण दाखवेल व्हिडिओ वगैरे बनवून. परंतु मी आत्ता पण तुम्हाला दाखवते की मी अशी थोडीफार शॉपिंग केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला सांगते हे छोटे छोटे स्पॉट, म्हणजे नाही का मला याच्यावरती ठेवायला लागले. फोटो वगैरे लावलेत ना, तर त्या फोटोच्या साईडला अशी ठेवले ना की छान वाटते. तर हे असे छोटे छोटे आणले. आणखीन हे बघा कशा आहे कलर सेट, पर्पल विथ पिंक असा मिक्स आहे तो. दुसरा 3 आणले मी. आणि हे बघा असे. तर हे खूप दिवसापासून बघत होते मी आणि मॉलला खूप महाग होते. 100ला 1 पीस होता आणि ही मला 100ला 4 पीस बसलेत बरं. तर विचार करा. आणि दुसरं राहिलं तर मी आणली आहे मिरची मसाला वगैरे. तर ही सगळी लिस्ट आहे त्याची. मिरची मसाला म्हणजे काळा मसाला बनवायचा आहे, म्हणजेच आम्ही त्याला इसरू म्हणतो, जो आपण डेली वर्षाचा बनवत असतो तो. तर मला तो बनवायचा आहे, त्याची लिस्ट आहे. तर त्याचं बिल तुम्हाला सांगते मी किती झालेलं आहे. 2230 रुपये बिल झाले, म्हणजे मिरची आणि मसाला. 3 किलो मिरची आणली आहे आणि बाकी फक्त त्याच्यात टाकायचा मसाला आहे. खोबरं आणलेलं नाहीये तरी सुद्धा, फक्त धने आणि जे छोटा मसाला असतो तोच. तर असे एवढे पैसे गेले. बापरे, काय मसाला महाग झालाय. कुठं ते 1000 रुपये ना, आता कुठे म्हणजे मसाल्याला एवढे गेलेत. आता ह्याच्यानंतर परत ह्याच्यामध्ये खोबरं ऍड करण्यासाठी आणायचं आहे, त्या खोबऱ्याचे वेगळेच. प्लस वाटणाचे पहिले कसं 2 किलो म्हटलं की वाटून द्यायचे, तर आता वाटतात आणि नंतर हे करतात, म्हणजे वजन करतात आणि त्याच्यानंतर किलोवरती पैसे. आता त्याची म्हणजे बहुतेक हा मला 2500च्या पुढेच जात आहे, 100% 2500च्या पुढे जाणार आहे. तर आता मी तुम्हाला दुसरी शॉपिंग दाखवते. साडी तर ही माझ्यासाठी नाही आहे, ही आहे म्हणजे माझ्या मुलीचा बर्थडे आहे आणि मला तिला ड्रेस किंवा दुसरं असं काहीतरी द्यायचं होतं. परंतु माझा मुलगा मी गेला नाही, तुम्हाला सांगितलेलं आहे. ती मंदिर द्यायचं होतं मला तिला गिफ्ट, पण तो गेला नाही. तर माझ्याकडे ऐन वेळेला ऑप्शन असावं म्हणून मी साडी आणून ठेवलेली. तर ही आहे सॉफ्ट सिल्कमधली साडी, खूप अशी सुंदर आणि मस्त. हे बघा, हा पल्लू आहे, म्हणजे ह्याला काय म्हणतात, पदर आहे. हा पदर आहे आणि ब्लाऊज पण असाच आहे आणि बॉर्डर पण अशीच आहे आणि हाफ व्हाईटमध्ये आहे, त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे असा गोल्डन विथ स्क्रीन टाईप आहे. तर खूप सुंदर आणि खूप मस्त अशी साडी ही मला भेटलेली आहे. तर मी बघितल्या क्षणी पटकन उचलली. म्हटलं ही सॉफ्ट साडी, तिला म्हणजे असं साड्यांचा खूप शौक आहे, तर तिच्यासाठी मी अशी ही साडी घेतलेली आहे. तर कशी आहे सांगा. ही 2100 रुपयाची साडी आहे बरं का, मोळचंदमधून आणलेली आहे. हे बघा तुम्हाला दाखवते, मोळचंदमधून आणलेली आहे आणि 2100 रुपयाची ही साडी आहे. आणि दुसरी साडी दाखवते तुम्हाला.
ती घालून ठेवते कॅरी बॅगमध्ये, खराब व्हायला नको, कारण आपल्याला ही तिला गिफ्ट करायची आहे. ती म्हणजे कसं घरात असली ना की पटकन आपल्याला ऐन वेळेला देता येतं. आता ते जेव्हा ते तेव्हा बघू तिला आणखीन दुसरं काय गिफ्ट द्यायचंय, काय द्यायचे नाही द्यायचे ते जेव्हाच्या तेव्हा बघू. पण जर आपल्याला ऐन वेळेला आपल्याकडे काहीच नाही गिफ्ट देण्यासाठी तर म्हणजे उगाच नको हे व्हायला, म्हणून मी काय केलं, साडी आणून ठेवलेली आहे की जेणेकरून मला तिला गिफ्ट देता येईल. आणि ही आहे दुसरी साडी. तर ती दाखवते तुम्हाला मी कशी आहे. हे बघा, राखाडी कलर आहे, राखाडी कलर आहे आणि मोर आहेत, बॉर्डरवरती मोर आहेत. तर अशी आहे ही साडी. तर मी 2 आणलेले आहेत, म्हणजे तिच्यासाठी ती आणलेली आहे आणि ही माझ्यासाठी घेतली पाडव्यासाठी म्हणून. तर आता बघूया, तिला जर ही आवडली तर ही देईल, तिला जी आवडेल तिची घेईल ती. तर ही असं मोर आहे त्याच्यावरती बॉर्डरवरती आणि मध्ये बुट्टा आहे आणि जशी बॉर्डर आहे ना तसाच ब्लाऊज येणार, पण प्लेन ब्लाऊज येणार असं आहे. तर कशी वाटते ही साडी? ही आहे 1130 ची साडी बरं का, 1130 ची आहे ही साडी. तर मी ह्या 2 साड्या आणि बाकीची अशी थोडीफार शॉपिंग केली आणि मी खास गेले होते मिरची मसाले आणण्यासाठी, कारण माझे मसाले संपून बरंच टायमिंग झालेलं आहे आणि मला ॲक्च्युली जेवण जात नाही आहे, कारण मला मसाल्याच्या भाज्या खायची सवय आहे आणि साधी मिरची वापरली ना भाजीला की भाजीला टेस्टच येत नाही. मला असं आम्हाला खूप सवय आहे की फक्त मसालावाल्या भाज्या असतात आमच्याकडे, म्हणजे काळ्या मसाल्यावाल्या बरं का. तर त्यामुळे मला आता काळा मसाला बनवायचा आहे आणि मला खूप गरजेचं होतं की काळा मसाल्याचं सामान घेऊन. त्यामुळे मी काय केलं, मिरची मसाले वगैरे हे सगळं घेतलं आणि मग येताना परत बाकीची थोडीफार शॉपिंग केली. आणि मला नंतर मूळच्या दिसल्यानंतर आठवणीत आले की यार मला आपण एक साडी बघूया म्हटलं, म्हणून मी घुसले. तर तिथे गेल्यानंतर मला आठवलं की म्हटलं आपण हिच्यासाठी पण एक साडी घेऊया का, म्हणजे तिला माझ्याकडे ऐन वेळेला गिफ्ट काहीतरी द्यायचंय तर माझ्याकडे असावं, म्हणून म्हटलं आता आपण काय घेऊया. तर मग साडी, मग मला आठवणीत आले की साडी घ्यायची. मी साडी घेतली. तिच्यासाठी जी आवडली ना ती साडी मला पण आवडली, पण म्हटलं नको जाऊ दे, तिला ही चोपून पण बसन आणि ती अशी तब्येत ही आहे ना तर तिला छान पण वाटेल आणि असा व्हाईट आणि ग्रीन मिक्स कलर असल्यानंतर आणखीन सुंदर वाटतं. तर मी घेतलेली आहे तिच्यासाठी, तिला देण्यासाठी, म्हणून ती जास्तीची कॉस्टली आहे ना तर ती तिला घे. माझ्यासाठी मला ती आवडली होती, एक बाहेर टॅचूला नेसवलेली होती आणि मला ती मोरची बरेच दिवसापासून मी बघत होते, मग मला ती दिसली म्हणून मोरच्यामध्ये घुसले. ती एक साडी घ्यायची म्हणून घुसले, पण तिथं मध्ये गेल्यानंतर सॉफ्ट सिल्कमध्ये मला साडी दिसल्याच्या नंतर मग त्याच्यातला मला हा कलर आवडला आणि तिला विचारलं तर ती म्हणे 2100 रुपयाची. म्हटलं जाऊ दे, मी माझ्याकडे ठेवते घेऊन, तिला बर्थडेच्या दिवशी मुलाला मी केक घेऊन पाठवल ना तर म्हटलं त्याच्या हातून तिला ते देईल. आता मंदिर वगैरे ही मी म्हटलं होतं, परंतु हा गेलाच नाही आणि जर तिने घेतलेला असेल तर माझ्याकडे सुद्धा मंदिर आहे, त्यामुळे परत ते पडून राहील आणि कसं होईल की परत कुणी घेणार नाही आणि ते रिटर्न घेत नाहीत. ते लोक एकदा सेल केले की घेत नाहीत, मग कुठे बसायचं मागे लागेल. म्हणून मी काय केलं माहिती का, आज जाऊन पण मंदिर बघितले, मी प्राइस वगैरे विचारून घेतल्या. 2500, 3000, 4000पासून स्टार्ट आहेत. 4500चं मला आवडलं होतं, छान होतं मंदिर. परंतु म्हटलं आता घेऊन आपण ते पडून राहायला नको, म्हणून मग ते घेतलं नाही, डायरेक्टली साडी घेतली. म्हटलं आपण ऐन वेळेला तिला म्हणजे नाही का मुलाच्या हातून केक आणि ती पाठवून देऊया, विषय संपला. परत म्हणायला नको की विश पण नाही केलं, मला काही दिलं पण नाही, असं व्हायला नको. नाही तर मी ठरवलं होतं एक तर मंदिर नाही तर बुगडी, तिनं बुगडी टोचवलेली आहे. तर माझा विचार होता की आता बुगड्या छान आलेले आहेत तर मस्तपैकी अशी छान खाली छोटासा झुमका असतो ती बुगडी घेऊन तिला देऊया. पण म्हटलं जाऊ दे, परत अजून बरेच असे हे येणार आहेत, आपण त्यावेळेला घेऊया. म्हणून ते तर स्पेंडिंग ठेवले, कारण की सध्या आपले पण थोडंसं सगळं बघून विचार करून हे करायचं. तर ठीक आहे. आणि मसाला म्हणशील तर हे बघा, मसाल्याचं बघा इथे कट्टा ठेवलाय, याच्यात मिरची मसाला सगळं आणून ठेवलंय
आणि तो कट्टा तसा तिथे ठेवून दिलेला आहे. आणि मग हे जे आहे ते म्हटलं थोडीशी आपण शॉपिंग केली ना तर दाखवूया की मी काय शॉपिंग केली काय नाही. तुम्हाला ह्या बँगल्स कशा वाटल्या ते नक्कीच सांगा. छान वाटत आहेत ना. माझ्याकडे सिल्वरमध्ये पण आहेत, पण त्या सिल्वरच्या खूप असे मोती पडलेत, मणी पडलेत. म्हटलं ठीक आहे, घुंगरू पडलेत त्याचे, जाऊ दे म्हटलं एक घेऊया. आणि हे कानातले वगैरे आणलेले आहेत. आता त्याच्यातली तिला कुठलं तरी म्हणजे नाही का आली, ती बोलायला लागली, आली, तिला आवडलं ना की 100% ह्याच्यातनं घेऊन जाणार. तर असं मी म्हणजे माझं जे आहे ते सगळं तिचंच आहे असं. तर हे बघा, हे झुमके मला अतिशय आवडले आणि मला हे पण आवडले. तर हे दोन. आणि हे माझ्या मुलांनी घ्यायला लावले मला. हे बघा, हे मुलांनी घ्यायला लावलं आणि हे त्यानं स्वतः चॉईस करून काढलेत. हे तर एकदम छोटे. म्हटलं तुझी जर गर्लफ्रेंड असती तर तू तिला कसे झुमके चॉईस केले असते किंवा कसे दिले असते, तर त्यांनी हे काढले. म्हणतो मम्मी मी हे दिले असते. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे मग मम्मीसाठी हे मग ठीक आहे. हे मला काढून दिले आणि दुसरे 2-3 काढले होते, पण मला ते काही आवडले नाहीत. म्हणून मग मी परत स्वतःहून परत हे घेतले. आणि काय झालं माहिती का, हे 3 सेट घेतल्याच्या नंतर थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर ना मला हा झुमकेवाला दिसला हा, आणि मला एवढे आवडले हे. आणि मी खूप दिवसापासून बघत होते आणि हे पण, म्हणून परत तुम्हाला सांगते हे घेतले मी. हे कितीला 40 रुपयाला भेटले बरं का, आणि हे पण 40ला. दोन्ही 80चे. आणि हे 100 रुपयाच्या म्हणजे 130 म्हणत होता तो, तर 120 किंवा 100च, सॉरी 100लाच हे दिलेत त्यांना. आणि हे जे आहेत ना, हे तिन्ही सेट 100 मध्ये 3 होते. हे बघा, हे 100 मध्ये 3 होते. तर हे मला मुलांनी 100 रुपये दिले आणि घेतले. मला म्हणतो की नाही का मम्मी, पहिल्यांदा माझ्यासाठी म्हणते तू एवढे 100 रुपयामध्येच खुश झाली मम्मी. म्हटलं अरे माझ्यासाठी कुणीतरी पहिल्यांदा काहीतरी घेतलंय म्हटलं, आणि ते खास करून माझ्या मुलांनी. तर एवढ्यातच खुश होणं मी नशीब मानते म्हटलं. तर हे असे झुमके आहेत आणि हे माझ्या मुलांनी मला म्हणजे घेतले. ही त्याची चॉईस आहे, बाकी ह्या 2 माझ्या चॉईस आहेत. ही त्याने घेतले छोटेवाले. तर मी ती झुमके बघितल्यानंतर हसत होते. तर तो म्हणतो का हसती, मला सांग मम्मी तू नेमकं. म्हटलं तसं नाही रे, म्हणजे चॉईस कशी आहे तुझी. कारण मी त्यालाच घेऊन गेले होते, माझ्याबरोबर त्याला घेऊन गेले होते मी, आणि मग त्याच्यासोबत जाऊनच मी घेऊन आले हे सगळं सामान. तर आज अशी शॉपिंग केलेली आहे. तर चला, शॉपिंग कशी वाटली ते पण सांगा. आणि साडी वगैरे पण कशी वाटली ते सांगा, कारण साडी 100% आवडणार. मोलचंद मिलमधून आणलेल्या आहेत आणि खूप सुंदर साड्या आहेत. हे आहेत, आपण असं बाहेर शॉपला गेलो ना तर खूप कॉस्टली सांगतात, आणि ह्या मोलचंदमध्ये साड्या स्वस्त भेटतात. तर मी मोलचंदमधूनच साड्या घेते जेव्हा बी घ्यायच्या असतात. आणि मिरची वगैरे ही सुद्धा मी सिटीमध्ये जाऊनच आणते. तर मी अशी सगळी शॉपिंग केलेली आहे. तुम्हाला कसं वाटत आहे ते सांगा नक्कीच. मला तर हे मिनी प्लॅन्ट खूप आवडले, छोटे हे ग्रीनवाले जास्त आवडले. आणि मी खूप दिवसापासून मॉलला बघत होते, डी मार्टला जायचे किंवा मी ट्रेंड्स वगैरे हे असे बाकीचे मोठे मोठे मॉल जायचो ना आम्ही, तर तिथं बघितले ना तर 100ला 150ला 200ला एवढा छोटा. आणि हा आज मला 50ला भेटली. 100 मध्ये 2 50ला नाही 25लाच पडला तो. आणि ह्या 2 साड्या तर चला सांगा मला ही साडी कशी वाटते, मस्त आहे का नाही. आणि ही पण तर मला खूप आवडली, माझ्या मुलीसाठी घेतली मी. आणि माझ्यासाठी जरी घ्यायची असती तरी सुद्धा मी ही नक्कीच घेतली असती, पण आता मी तिच्यासाठी म्हणून घेतलेली आहे. मी तिला जे आवडेल ती देणार आहे. असं काही नाही आहे की माझ्यासाठी ही तिच्यासाठी ही, असं नाही आहे. मुलाचे दाखवते त्याचे एकच मिनिट थांबा, मुलाचे कपडे दाखवते. कारण त्याच्या म्हणजे आता पाडवा येईल ना, तर पाडव्याची शॉपिंग सुद्धा मी त्याची करून घेतलेली आहे. कारण पाडव्याला मी माझ्या मुलांना दोघांनाही कपडे असतात,
तर मी कधीही पाडव्याला नवीन वर्षाचं तसं ठेवत नाही, कारण आपलं मराठी नवीन वर्ष आहे आणि त्यामुळे मी घेतलेलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते एकच मिनिट. हे काय केलं त्यानं, लगेच मध्ये ठेवले होते ना, त्यामुळे हे मध्ये इथं बाहेर नव्हतं. टॅग वगैरे सुद्धा निघालेले नाही आहेत, हे नवीनच कपडे आहेत. त्याच्यासाठी मी हा व्हाईट कलरचा असा राऊंडमध्ये डिझाईन आहे शर्ट घेतला आहे आणि त्याला अशा अरमानी पॅन्ट आवडते, तर अरमानीमध्ये घेतली. जीन्सच्या मध्येच घेतल्या होत्या ना मी दिपोळीच्या वेळेला, त्याला तीन ते चार पॅन्ट घेतल्या होत्या दिपोळीच्या वेळेला, तर ही त्यांना अरमानी घेतली आत्ता सध्या. हा ग्रेस कलर आहे, ब्लॅक आहे ह्याच्यातला ह्याच्याकडे, म्हणून हिनं आता ग्रे कलर घेतला आहे. तर ठीक आहे, हे बघा टॅग निघालेले नाही आहेत, नवीनच कपडे आहेत. तर ही आमची पाडव्याची खरेदी आहे माझ्या मुलाची, आणि त्याला वॉच झाली, कपडे झाले, टेन्शन फ्री. कारण आता मला काही म्हणजे जास्त हे करायची गरज नाही. आणि राहिला प्रश्न मुलीचा, तर पाडव्याच्या वेळेला तिला बघेल काय करायचं, पाडव्याच्या वेळेला परत काहीतरी बघेल, म्हणजे साडी वाटलं साडी नंतर दुसरं काहीतरी तिला मी पाडव्याच्या निमित्ताने काहीतरी घेऊन देईल. तर ही आहे आमची शॉपिंग. तर तुम्हाला कशी वाटली माझी शॉपिंग नक्कीच सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. तर बाय.